नमस्कार, स्वागत आहे तुमचं ममताज किचनमध्ये। रोजचे साधे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी नक्कीच ट्राय करा। तर आज आपण बनवणार आहोत पोहे कटलेट। पोहे म्हणजे आपल्या नाश्त्याचा खास भाग, पण आज आपण त्याच पोह्यांपासून एक हटके आणि स्वादिष्ट स्नॅक तयार करणार आहोत। अगदी कमी साहित्याने आणि झटपट बनणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास रेसिपीला। सगळ्यात आधी एका बाउलमध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे। पोहे व्यवस्थित पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 वेळा पोहे पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतर उकडलेले बटाटे घेऊन व्यवस्थित असे हाताने स्मॅश करून घ्यायचे। तुम्ही बटाटे किसून देखील घेऊ शकता। इथे मी 3 छोटे बटाटे वापरले आहेत। त्यानंतर आपण यात पोहे ॲड करून घेऊया। हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये 1.5 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरा पावडर, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा धने पावडर, थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेले मटार देखील स्मॅश करून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचंय। आता या मिश्रणाचे आपण कटलेट बनवून घेऊया। थोडं पीठ घेऊन त्याचे असे गोल आकारात कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही आकाराचे कटलेट्स बनवू शकता। अशाच सेम पद्धतीने सगळे कटलेट्स आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत। त्यानंतर स्लरीसाठी थोडासा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे। आता आपले जे कटलेट्स आहेत ते या स्लरीमध्ये बुडवून त्यांना ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे। ब्रेड क्रम्स अगदी सगळ्या बाजूने कोट करून घ्या, कारण यामुळे आपले कटलेट्स अगदी परफेक्ट आणि क्रिस्पी होतील। आता गरम तेलात आपले रेडी कटलेट्स व्यवस्थित तळून घेऊया। हे कटलेट्स जे आहेत त्यांना शॅलो फ्राय करून घ्यायचंय। त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, नाहीतर कटलेट्स बाहेरून करपतील आणि आतमधून मात्र कच्चेच राहतील। हलकेसे गोल्डन ब्राउन होईपर्यंत कटलेट्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आता आपले कटलेट्स रेडी आहेत। मस्तपैकी गरमागरम सर्व करून याचा आनंद घ्या। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजून अशाच रेसिपींसाठी ममताज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत। धन्यवाद।